धुळे महापालिकेमध्ये भाजपचे सत्ता स्थापन होणार असली तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार याची जास्त चर्चा होतीये। कारण भाजपनंतर 10 नगरसेवक असलेल्या एमआयएमनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलाय। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार फारुख शहा यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा दावा सांगितला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 आणि शिवसेनेचे 5 नगरसेवक मिळवून सर्वाधिक संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगरसेवक विराजमान होईल असा दावा फारुख शहा यांनी केलेला आहे। त्यांच्या या दाव्यामुळे एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सामना विरोधी पक्षनेतेपदासाठी रंगण्याची शक्यता आहे। मी धुळे शहराची जनता व एमआयएमवर प्रेम करणारे सर्व लोकांचं पण विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला धुळे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यासाठी आम्हाला संधी दिली। हे आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विश्वास देऊ इच्छितो धुळेच्या जनतेला की आम्ही विरोधी पक्षात भक्कमपणे जनतेची आवाज उठवायचं काम करू। ते सभागृहात असू या किंवा रस्त्यावरची लढाई असू दे, एमआयएम पार्टी धुळे शहराची ही लढाई भक्कमपणे लढणार आहे। मेजॉरिटी आमची जास्त आहे ना, आमचे 8 आणि 5 13 आणि एक अपक्ष सुद्धा आम्हाला भेटून गेलेले आहे। तसं आमची 8 5 13 आणि 14 संख्याबळ होत आहे। म्हणून विरोधी पक्षनेता आमचाच राहील, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे गटाचा।